कशावरती येतं कोण सांगते मला? मला नद्यांवरती प्रश्न येते सर. कशाला येतं? काय उगम? येस, उगमावरती प्रश्न येतात. अजून काय? संगम स्थळी. ओके, क्या बात आहे. अजून बोला. अच्छा, उपनद्यांवरती प्रश्न. काय तो उपनद्यांवरती प्रश्न? डाव्या बाजूच्या उजव्या बाजूच्या. अजून अजून काय? क्रमानुसार लावायला प्रश्न विचारला. अगदी अगदी बरोबर बोलतोय तू. हा, अजून 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 कशाचे प्रश्न? हा, चल शहर शहर. येस, काठावरती शहरात परत. अजून हा काय काय म्हणते रे? धरण धरण धरणावरती प्रश्न येतात. नाही मला ऐकायला येतं ना, खूप असं एकदम नाही हे झालंय. कळते? कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? ओके, त्याच्यावरती प्रश्न येतात. येतात का त्याचे प्रश्न? साधारणतः दोनच मिळतात. कोणत्या दोन? बंगालचा उपसागर आणि दुसरा अरबी समुद्र. विचारतात का पाठीमागची ज्ञान? बरं आहे ना? काय अडचण बिडचण आहे का बाबा? नाही ना? अभ्यास करते ना? आता तेच चालू होती भारताच्या सुद्धा तेच देऊन ठेवतो. प्रत्येकाने सोडवायचे आणि ते प्रश्न लेवायचे असते. त्याच्यामुळे व्यवस्थित फक्त प्रश्न तरी चांगले केले जातात. तरी मार्क येतील. कळलं? व्यवस्थित करायचं. राईट. आता मित्रांनो आपल्या भारताच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर दोन विभाग पडतात साधारणतः म्हणलं. एक तर म्हणजे दुसरा प्रामुख्याने पहिला कोणता आहे? तिच्या पुढे उगम पावणाऱ्या पुढं हिमालयात उगम पावणाऱ्या. बरोबर आहे का? नंतर त्या मैदानी प्रदेशात वगैरे होतं. मग याच्यातली सगळ्यात महत्त्वाची कोणती असेल तर तिचं नाव काय रे? कोणती नाव आहे? कोणतं नाव आहे? सिंधू. कोणती नदी आहे? सिंधू आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची नदी आहे. ही सगळ्यात प्राचीन महत्त्वाची आहे. कारण का तुम्ही जर बघितलं असेल ती असेल किंवा तिच्या उपनद्या असतील. तुम्ही बघितलं असेल कशामध्ये बघितले? सिंधू संस्कृती वगैरे ऐकलं असेल ना इतिहासात. ऐकलं का? हडप्पा मोहेंजो ऐकलं का? ऐकलं असेल ना? तर आपल्यासाठी महत्त्वाची नदी आहे. बरोबर आहे? वेगवेगळ्या नावाने मित्रांनो ओळखलं जातं. हिला इंडस म्हणतात. लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं आहे. इंडस म्हणजे कोणती वेगळी नदी? कोणती वेगळी नदी? नाव काय आहे? सिंधू. इंडस म्हणजे सिंधू. आणि नंतर मित्रांनो तिच्या उपनद्यांवरती आपल्याला प्रश्न विचारला. एक म्हणजे झेलम. बरोबर आहे? दुसरी म्हणजे रावी आहे, चिनाब आहे, बियास आहे आणि कोणती आहे? सतलज. म्हणजे पेपरच्या दृष्टीने जी काय पहिली नदी अभ्यासाची तिचं नाव कोणतं आहे? कोणतं आहे? सिंधू. कोणतं आहे? आता रिसेंटली प्रश्न आला होता मित्रांनो उलर सरोवरातून म्हणजे जी काय नदी आहे ती कोणती नदी वाहते? कोणती नदी आहे? हा प्रश्न पेपर येऊन गेला. म्हणजे दिसतानाच आपल्याला इथं कशामध्ये काहीतरी दिसते. म्हणजे इथं उलर सरोवर आहे. इथं असलेलं कोणतं सरोवर आहे? कोणतं आहे? सांबर सरोवर आहे. इथं असलेलं मग खाजन सरोवराचं उत्तम उदाहरण म्हणजे कोणतं आहे? त्याच्यानंतर कोणतं आहे? कोणतं आहे? त्याच्यानंतर खाली असलेलं खाजनाचं दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे कोणतं आहे? पुलिकत आहे. बरोबर आहे? त्याच्यानंतर इथं कोणतं दिसतं रे? कोणतं दिसतं? इथं दिसणार महाराष्ट्रातलं बुलढाण्यामधलं कोणतं आहे? उल्कापातामुळे निर्माण झालेलं म्हणलं तर कोणतं रे? कोणतं आहे? लोणार आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेलं म्हणलं तर कोणतं लक्षात ठेवायचं? बाकी तुम्ही मित्रांनो चिल्का, कोल्हेरू, पुलिकत यांच्या संदर्भामध्ये त्रिभुज प्रदेश बघितलेला होता. बघितला का बाबांनो? हा, मग प्रामुख्याने गोदा आणि कृष्णेच्या दरम्यान असलेलं कोणतं मग? बोला की पाठीमागचे कोणतं? चिल्का कोणत्या दरम्यान? दोन नद्यांच्या दरम्यान काय? महानदी आणि फक्त तोंड आलं होतं. म्हणजे नक्की काय माहिती गोदावरी म्हणतात, कृष्णा म्हणतात, भीमा म्हणत असतील. पण तोंड आलं होतं. जेणेकरून आता झालं की ते यायला पाहिजे ना. सर्वाधिक शांत असलेलं कोणतं याच्यातलं? कोणतं रे? सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं कोणतं आहे? कोणत्या? हे आहे बनव. हे आहे बनव. कोणतं आहे? चिल्का. कोणतं आहे? चिल्का नाही चिल्का. तर चिल्कावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. समजलं का? बाकी इकडे लोक सरोवर म्हणतात कोणत्या राज्यामध्ये यायला पाहिजे रे? कोणत्या? पेपरच्या दृष्टीने करायचं. कळलं का? याच्यावरती प्रश्न विचारतात. आईवरचे प्रश्न कसे पास जातात? आपण वेगळी राहायला पाहिजे. कळलं? सगळ्यात पहिली महत्त्वाची नदी आपल्यासाठी महत्त्वाची कोणती? सिंधू. हिमालयातली महत्त्वाची उगम पावणारी नदी म्हणजे कोणती आहे? सिंधू आहे. सिंधू. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची मित्रांनो त्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न असतात. ती कोणती रे? कोणती आहे? गंगा. उगम म्हटलं तर कोणत्या ठिकाणी आहे? गंगोत्री या ठिकाणी उगम पावणारी महत्त्वाची दुसरी नदी ती म्हणजे कोणती मित्रांनो? गंगा. भारतातली सर्वात पवित्र नदी जिला त्रिपथगामिनी म्हणून ओळखलं जातं. तिचं नाव काय? गंगा. त्रिपथगामिनी म्हणून ओळखली जाणारी मित्रांनो गंगा ही अति महत्त्वाची नदी आहे. तिची महत्त्वाची दुसरी उपनदी म्हणजे पहिली उपनदी म्हणजे कोणती? यमुना. या सुद्धा महत्त्वाच्या नद्या आहेत. लक्षात ठेवायचं. गंगोत्रीवर उगम पावणारी कोण? गंगा म्हटलं जातं. आणि दुसरी यमुनोत्री म्हटलं तर कोणती? यमुना. ही सुद्धा मित्रांनो आपल्यासाठी अति महत्त्वाची नदी. बरोबर आहे? दुसरी झाली. त्याच्यानंतर बघा तुमच्यासाठी महत्त्वाची असलेली तिसरी कोणती रे? जी सांगको नावाने ओळखली जाते. कुठं? पुढं डाव्या बाजूला वळल्यानंतर तिला नाव प्राप्त होतं. त्याच्यानंतर आसाममध्ये आल्यावर आणि बांगलादेशमध्ये गेल्यावर कोणती? जमुना. कोणती? मग इकडून येणारी मित्रांनो गंगा आणि वरून येणारी ब्रह्मपुत्रा म्हणजे जमुना यांचा एकत्रित संगम म्हणजे काय? कोणता? पद्मा. कोणता? मग ही पद्मा जाऊन मिळते कोणाला? पुढं बघा लगेच लगेच तिला पण कशाला मिळते? मेघना. कोणाला जाऊन मिळते? मग ही पद्मा मेघनेला जाऊन मिळाल्यानंतर तिचं नाव होतं मेघना. आणि मग मित्रांनो मेघना पुढे जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. बरोबर आहे का? म्हणजे गंगा आणि ब्रह्मपुत्रा म्हणजे म्हणताना मित्रांनो गंगा आणि जमुनेचा संगम. बरोबर आहे की नाही? त्याला काय म्हणायचं? मेघना. लगेच लगेच आधी कोणता? आधी पद्मा. कोणता? आणि पद्मा पुढे जाऊन मिळते आणि मेघना पुढे जाऊन मिळते हा बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजे ब्रह्मपुत्रेचं तिबेटचं नाव कुठे आहे? कोणतं नाव आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये आल्यावर कोणत्या नावाने? त्याच्यानंतर ती आसाममध्ये गेल्यावर कोणते? आणि नंतर मित्रांनो बांगलादेशमध्ये गेल्यावर काय? जमुना. कोणते? आणि मग पुढे जाऊन मिळते आपण पद्मीला. कशाला? मेघनेला जाऊन मिळते आणि मेघना पुढे जाऊन मिळते भारी गाव आहे ना? हा, सिंधू, हा, सतलज, झेलम, रावी, बियास. बघा किती नद्या येतात तुम्हाला. इथला क्रम लक्षात ठेवायला मित्रांनो काय करायला ठेवायचं? तुम्हाला काल पण सांगितलं. काय क्रम सांगितलं होता? बघा वरच्या तीन लक्षात ठेवायला कोणत्या होत्या? पहिल्यांदा इंडस. बरोबर आहे का? दुसरी झेलम आणि तिसरी चिनाब. सी जे आय. बघा हे तीन महत्त्वाचे तुमच्यासाठी. आणि त्याच्या खालची मित्रांनो रावी, बियास, सतलज. रावी, बियास, सतलज. म्हणजे तुमच्या बाजूने या वरच्या तीन आणि खालच्या तीन क्रमाने लावायला विचारला जाऊ शकता. बिकॉज तुम्हाला याच्यामध्ये कोणता मैदानी प्रदेश आहे हे प्रत्येकाने शिकलेला. शिकलं तर बाबांनो बिस्त कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश आहे? भारी म्हणलं तर कोणत्या? विसरलं सगळं. भारी म्हणलं तर बियास आणि रेचना म्हणलं तर आठवते काहीतरी असं काय झालं आपलं? छान म्हणलं तर चिनाब आणि झेलम. हे लक्षात ठेवा. कळलं का? पहिली महत्त्वाची नदी म्हणलं की सिंधू. तिच्या उपनद्या डिटेलमध्ये येतात. त्याच्यावरती प्रश्न विचारला तो सिंधू पाणी वाटप कराल. बरोबर आहे? भारताच्या वाट्याच्या राजा, पाकिस्तानच्या वाट्याच्या राजा, तीन चार वेळा प्रश्न फिरून आले. एवढा डेटवरती प्रश्न विचारला सिंधू पाणी वाटप करा. तीन प्रश्न आले. तीन वेळा कोणता प्रश्न नदी वाटपावरती आला? एक मल्टीलाईन आला. डायरेक्ट वळल्यानंतर विचारला भारताच्या वाट्याला कोणत्या राज्याचं पाणी? कोणत्या दिवशी पण सांगितलं की भारताच्या वाट्याला कोणत्या राज्याचं पाणी आहे? रावी, बियास, सतलज. रावी, बियास, सतलज. आणि वरच्या तिघांचं पाणी कोणत्या वाट्याचं आहे? पाकिस्तान. 80-20. बरोबर आहे का? याच्या सिंधू पाणी वाटप करायची तारीख सुद्धा पेपर लागली. काय तारीख सांगितली होती? 19 सप्टेंबर 1960. किती? 19 सप्टेंबर 1960. विसरू नका. बरोबर आहे? म्हणजे इथं पहिल्यांदा तुम्हाला बघायची सिंधू. दुसरी महत्त्वाची बघायची मित्रांनो म्हणजे कोणती? गंगा. कोणती? आणि तिसरी महत्त्वाची कोणती बघायची? ब्रह्मपुत्रा. भारताचा भूगोल अभ्यासाला या पहिल्या महत्त्वाच्या तीन नद्या ज्या हिमालयातून उगम पावतात त्या डिटेलमध्ये करणं गरजेचं असते. कळलं? प्रत्येक नदी महत्त्वाची. आतापर्यंत भरपूर सारे प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. कळतंय? जसं की भाकरा अनांगल डॅम कोणत्या नदीवरती प्रश्न विचारलाय. त्याच्यानंतर उलर सरोवरातून वाढणारी नदी त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. खालीपैकी शोक असेल, किलकित असेल या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न विचारलाय. खाली नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमांक लावा. वरती असणारी कुणावरती विचारलं तर यातल्या तीन टाकल्या खालच्या असाही प्रश्न आलेला आहे या परिसरामध्ये. कळलं का? आणि आयोगाचा जोड्या लावला राज्यसेवेला असाही प्रश्न आलाय की कोणत्या ठिकाणी उगम पावते अशा पद्धतीने प्रश्न येऊन गेलेला आहे. सिंधूच्या बाबतीमध्ये. गंगेच्या बाबतीमध्ये तुम्हाला मैदानी प्रदेशावरती दोन ते तीन वेळा प्रश्न आहे. मैदानी प्रदेशामध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघितलं बाबा आदरास काय अडचण आहे बाबा? काय काय अडचण? डिटेलमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारला. याच्यामध्ये कुठे गंगावरती तालमी नगरवरती बऱ्याच वेळा प्रश्न. एक दोन प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर गंगा कोणत्या ठिकाणी मैदानी प्रदेशात प्रवेश करते? कुशिकेजवळ हरिद्वार. त्याच्यावरती आयोगाने काय केलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एका नदीवरती प्रश्न विचारला होता. घागरा कोणत्या नदीवरती?
आहे आणि मित्रांनो कोण आहे नर्मदा आणि तापी. बघा परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. याचा उत्तर एकूण दक्षिणी क्रम तर विचारला. पहिली कोणती आहे साबरमती, दुसरी कोणती आहे मही, तिसरी म्हणजे कोणती आहे नर्मदा आणि चौथी म्हणजे कोणती मित्रांनो तापी. आता या सगळ्यांचं जे वर्ण आहे ते कोणत्या दिशेला असेल रे कोणत्या बघा जर आपल्याला विचारलं मित्रांनो जल विभाजकानुसार जर विचारलं तर जल विभाजकानुसार भारतीय नद्या तुम्ही असं बघितलं इथं कोणता पर्वत आहे इथं असलेला सातपुडा. इकडच्या वाहणाऱ्या नद्या ड्रॉइंग कसं आहे कोणत्या बाजूला वाहणारे कोणत्या बाजूला पश्चिम आणि मग या जल विभाजकाच्या इकडच्या बाजूला नद्या साधारण कुठे मिळतात बंगालच्या उपसागराला. इथल्या नद्या काही इकडे पण वाहतात ना वरच्या दिशेला. पण लक्षात ठेवायचं जल विभाजकानुसार सुद्धा मित्रांनो किती विभाग पडतात दोन विभाग पडतात. परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर तुम्हाला विचारलं की बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचं क्षेत्र तर ते साधारणतः 77% आहे. किती आहे 77% आणि 23% म्हणलं तर कुठले मित्रांनो कुठले परीक्षेला प्रश्न जाऊ शकतो त्याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं आपल्यासाठी आयोग्य आहे. भारताच्या नदी प्रणाली क्षेत्रापैकी 77% नदी प्रणाली क्षेत्रातून वाहणाऱ्या नद्या या मित्रांनो कोणाला मिळतात बंगालच्या उपसागराला मिळतात आणि राहिलेले जे काही 23% आहे ते कोणत्या उपसागराला मिळतात अरबी समुद्र. व्यवस्थित लिहून घ्यायचं. आणि भारताची जी काही प्रमुख जल विभाजकाची लांबी आहे ती आहे 2736 किलोमीटर. किती आहे 2736 किलोमीटर. आपण बघितलं जल विभाजक लाईनी तारीख आपली हा कोणता पर्वत आहे कोणता आहे पश्चिम घाट. त्याच्यानंतर इथं असलेली बरोबर इथे आणि नंतर इथं असलेली वरती असलेला आणि जाऊन पुढे होती हिमालयाला. मग ही काय मित्रांनो प्रमुख जल विभाजक लाईन आहे. हिची टोटल लेंथ पेपरच्या दृष्टीने महत्त्वाची 11 एमपी आहे. 11 आहे मित्रांनो 2736 किलोमीटर. काय आहे 2736 किलोमीटर लक्षात ठेवायचं. आणि एकूण क्षेत्र जर म्हणलं अरबी समुद्राला जाऊन मिळणार तर किती ते किती 23 आणि बंगालच्या उपसागराला म्हणलं तर किती आठवते का महाराष्ट्राच्या बाबतीत पण तुम्हाला सांगितलं होतं असं ते कसं सांगितलं होतं पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी. पूर्व वाहिनी किती होतं टक्केवारी किती होतं आठवते का काहीतरी लक्ष देत चला जरा टक्केवारी लिहून घ्या. बंगालचं ते तीनही स्टेटमेंट पेपरसाठी महत्त्वाचे कळलं ना तुम्हाला नंतर अरबी समुद्र 23%. अरबी समुद्र 23% कसं कळलं तुम्हाला त्या बाजूने म्हणून ते क्षेत्र मित्र व्यवस्थित लिहा त्यानंतर आपले आकडे आपल्याला कळत नाही आकडे बघून आकडे यायची वेळ येते मग व्यवस्थित लिहा. आणि लिहिलं का लिहा पटकन लिहा. दिसायला साध्या असतात असे प्रश्न पेपरला लेन आकडा जल विभाजक तांदूळ विभाजक यायचं नाही तर तांदूळ विभाजक काय तांदूळ विभाजक म्हणजे लग्नामध्ये जाताना जे तांदूळ टेकलं जातं त्यानंतर लोकांच्या पायाचं विभाजन होतं त्याला म्हणजे तांदूळ विभाजक. ओके आपल्याला कळलं पाहिजे अरबी समुद्राचं क्षेत्र कोणता पर्वत आहे कोणता आहे आरोग्याचं सर्वात उंच शिखर कोणतं आहे आरोग्याच्या पश्चिमेला कोण आहे कोणतं पठार आहे पूर्वेला कोणतं पठार आहे कोणतं माउंट आबूचं स्थान कोणत्या दिशेला आरोग्य पर्वतात कोणत्या दिशेला होता इथं होतं इथं खाली कुठं होता दक्षिणेला बरोबर आहे का. आणि मग असं विचारलं होतं की माउंट आबू ते साधारणतः वरती ठिकाण सांगितलं त्याच्यामध्ये आरोग्य पर्वत कोणतं ठिकाण सांगितलं होतं कोणतं सांगितलं होतं आठवते का कोणतं सांगितलं होतं कोणतं बरोबर सांगतो कोणतं अजमेर सांगितलं होतं बरोबर आहे का. लक्षात ठेवायचं समजलं. तरी जल विभाजक लाईन वरती पेपरला प्रश्न विचारलेला आहे देण्यात इकडे वाहणाऱ्या नद्याच्या पुढे मिळतात साधारणतः कोणत्या अरबी समुद्राला इकडे वाहणाऱ्या बंगालच्या उपसागराला मिळतात हे लक्षात ठेवायचं आहे. समजलं. परीक्षेच्या दृष्टीने वाचून घ्या पेपरला याच्यावरती प्रश्न विचारला जातो कळलं. त्याच्यानंतर बघा तुमच्यासाठी महत्त्वाची वरची असलेली कोणती एक दामोदर कोणती आहे बंगालचं दुःखाश्रम म्हणून ओळखले जाणारी कोणती. त्याच्यानंतर खाली महत्त्वाची आहे सुवर्णरेखा कोणती आहे त्याच्या खाली महत्त्वाची आहे ब्राह्मणी. बघा मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा तुमच्यासाठी या नद्या महत्त्वाच्या आहेत. जसं की वरच्या 3 म्हणलं तर सिंधू मधली इकडची बरोबर इथं असलेल्या 4 समानता साबरमती मही नर्मदा महाराष्ट्र पठारावरच्या नद्या तुम्हाला प्रत्येकाला माहिती इथं असणारी खाली गोदावरी त्याच्या खालची भीमा कृष्णा महत्त्वाच्या नद्या आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाची इथं लुणी माहिती तुम्हाला बरोबर आहे का. लुणी कुठं राहते कुठं राहते लुणी राजस्थानमध्ये लुणी त्याच्याबद्दल अडचण नाही. लुणी नंतर साबरमती मही नर्मदा आणि तापी. तसं मित्रांनो या पूर्व भागाच्या परिसरामध्ये पूर्व बाजूला बघितलं तर वरची सगळ्यात कोणती महत्त्वाची आहे दामोदर दुसरी तिसरी मग मला सांगायचं त्याच्यानंतर सलग 3 महत्त्वाच्या नद्या आहेत त्रिभुज पद्धतीने निर्माण केल्या त्या कोणत्या 3 असतील प्रमाणे वरती कोणी सगळ्यात कोणी होती महानदी त्याच्यानंतर होती नंतर नंतर होती कावेरी खाली त्याच्यावरती लक्षात ठेवायची कोणती पेन्ना कोणते बघा तिकडे महत्त्वाचे असतील बघा डोळ्यासमोर नकाशा उभा राहिला पाहिजे. वरती सगळ्यात होती काश्मीरमध्ये वाहणारी नाव तिच्या सलग खालच्या 5 प्रमाणे लक्षात राहतील का सिंधूच्या खाली पण होतं त्याच्या खाली होते त्याच्या खाली होते नंतर नंतर बघा बरं आठवते का सलग 6 म्हणलं तर सिंधू झेलम चिनाब रावी बियास सतलज किती झाल्या. त्याच्यानंतर मित्रांनो एक होती यमुना नंतर होती कारण अगोदर कोणती दिसते नंतर झाले 2. त्याच्यानंतर इकडे असलेली कोणती महत्त्वाची होते तिला कोणत्या नावाने ओळखतात प्रत्येकाला माहिती तिची नाव वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगळी आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये ती आहे तिबेटमध्ये तिला काय म्हणतात सांगतो म्हणतात बरोबर आहे का हे महत्त्वाचे तुमच्यासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो इथे असल्या राजस्थानमध्ये कोणती मग नंतर 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 इथे झाल्या 4 इकडे लक्षात ठेवायला सांगितले तिच्या खाली होते त्याच्या खाली कोणती ब्राह्मणी त्याच्यानंतर नंतर 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 ही लक्षात ठेवायची कोणती आणि नंतर नंतर कोणती कावेरी. बघा बरं डोळ्यासमोर एवढ्या सगळ्या नद्या उभा भारताच्या जसं महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये तुम्ही बघितलं होती वरची नर्मदा टोकाला नंतर खाली तापी नंतर गोदा नंतर भीमा नंतर इकडे असलेली होती मांजरा त्याच्यावरती होती पैनगंगा वरून येणाऱ्या वर्धा आणि वैनगंगा कोणत्या वर्धा आणि वैनगंगा. सो डोळ्यासमोर मित्रांनो जर मी म्हणलं ब्राह्मणी तर मी काश्मीरमध्ये नाही शोधली पाहिजे ब्राह्मणी मला कुठे दिसली पाहिजे पूर्वेकडे दिसली पाहिजे ओडिशाच्या भागामध्ये दिसली पाहिजे कळतंय का. लक्षात राहायला पाहिजे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ध्यानात राहायला पाहिजे कळतंय का. सर मला मॅप नावं व्यवस्थित दिसत नाही आणि कुणाला दिसत त्याला दिसत का कुणालाच नाही दिसत. मी सांगतोय तुम्हाला इथं सांगितलेली कोणती सांगितली दामोदर नंतर 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 होती नंतर 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 तुम्ही पण बोललं पाहिजे दामोदर सुवर्णरेखा ब्राह्मणी महानदी गोदावरी कृष्णा पेन्नार आणि कावेरी. इथं असणारी समानता म्हणजे साबरमती मही नर्मदा बरोबर आहे का. वरची असणारी सिंधू त्याच्या खाली झेलम त्याच्या खाली नंतर होती नंतर आणि सगळ्यात शेवटला सतलज कळलं का. आम्ही पण बोलतो तुम्ही पण बोला तुम्हाला दिसत नाही का आपण पण वाचून दाखवलं सगळ्यात पहिलं त्याच्यामुळे बोललं पाहिजे तुम्ही बोलल्यानंतर कळत आहे कळतंय थोडं स्लो सांगा सर लिहून घ्यायचं अजिबात लिहून नाही तुझ्या नकाशा नाही का तुमच्या नोट्समध्ये नकाशा नाही का फक्त तिथे मास्टर केलं तिथे आपण टिकलं सिंधू त्याच्या खाली झेलम लगेच करायचं आपलं काम स्लो नसलं पाहिजे स्पीड असलं पाहिजे आता वेग धारण करायचं अति प्रचंड वेगाने काम करायचं कळलं का. नकाशामध्ये बघा तिथे लाईन करा तुम्हाला गोष्टी लिहून घ्यायचं समानता साबरमती मही नर्मदा तापी लिहून घ्यायचं पटापटा असं एकदम वाऱ्यासारखं राहिलं पाहिजे कळलं का. माणसाने अभ्यास करताना नुसतं बघायचं नाही फक्त माहिती नोट्स नोट्स कळलं तर ते थोडंसं हे मिळेल सगळ्या गोष्टी मिळणार तुम्हाला फक्त इथे साहित्य लिहून घेतलं दिलं का समांतर दिलं का समांतर म्हणजे कोणत्या आपल्याला बघितलं पण त्याच्यावर गोल मारला तर जास्त बरं राहील त्याला गोल मार घ्यायचं एकदम प्रमाणे लक्षात दामोदर सुवर्णरेखा ब्राह्मणी महानदी गोदा कृष्णा पेन्नार आणि कावेरी म्हणजे कावेरी समजलं का कळलं राजा व्यवस्थित ते करून घ्यायचं नकाशामध्ये गोल करून घ्यायचं कळलं पाहिजे कारण काय होतं उत्तरी कोण क्षेत्रावरती प्रश्न विचारतात फॉरेनच्या क्षेत्रावर आतापर्यंत आता सुद्धा कालपर्यंत मी राज्य शिवला प्रश्न कळलं राज्य शिवला प्रश्न आला त्याच्यासाठी आपल्याला कळलं गरजेचं समजलं प्रत्येकाला ऑनलाईन वाले कळलं का अडचण असलेली आहे ते घेऊ नका 4 वेळा विचारा होईल सगळ्या गोष्टी फक्त लक्ष देणं गरजेचं आहे. इथे 6 झाल्या 10 झाल्या 11 झाली 2 13 झाल्या त्याच्यानंतर 14 झाली इकडे काढलं तर 6 7 20 मध्ये अशा कोण पडतात बघून नकाशात बघितल्यानंतर अंदाज येतो आपल्याला कळलं प्रत्येकाला झालं का झालं का कळलं ना दिलं साईडला आता
RBS लिहिलं तिथे कोपऱ्यात लिहून ठेवलं तरी कळेल आपल्याला की अशा पद्धतीने लिहून ठेवायचं जेणेकरून माझ्या लक्षात लगेच बघितलं बरोबर कळलं पाहिजे. सगळ्यात वरची कोणती सिंधू त्याच्या खाली लगेच उलट सुरुवात मारणारी होती जे लगे आठवलं पाहिजे आपल्याला. समजलं का? कळलं मॅडम? सर पुढे जायचं कळतंय का? पाहिलं ना आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. कळलं? व्यवस्थित लिहून ठेवायच्या आणि करायच्या. हो तुझं खरं नाही तरी प्रत्येक वेळेस. ठीक आहे बघा पहिली महत्वाची कोणती आहे सिंधू त्याच्यानंतर झेलम नंतर नंतर आणि नंतर दिसते का सगळ्यांना सिंधू झेलम चिनाब रावी बियास आणि सगळ्यात शेवटची सतलज कोणती आहे कळतंय का? राहिलं ना लक्षात ठेवायचं. इथं महत्वाची तिचं नाव कोणतरी सांगतो म्हणल्यावर होती ब्रह्मपुत्रा काय नाव आहे तिचं कळतंय का? जलविभाजक लाईन आपल्यासाठी महत्वाची आहे. जलविभाजकाच्या संदर्भात आपण बोललो होतो की एक लाईन आहे तिला जलविभाजक लाईन म्हणतात. त्याच्यामध्ये इथं कोणता पर्वत आहे रे? पश्चिम घाट कोणता आहे? पश्चिम घाट कोणता आहे? पश्चिम घाट इथं नाही पश्चिम घाट बरोबर. ही लाईन सरळ सरळ मित्रांनो खाली कन्याकुमारीपासून कुठपर्यंत येते महाराष्ट्रात येते. महाराष्ट्राच्या उत्तरेच्या टोकाला कोणता पर्वत इथं कोणता आहे? छोट्या मोठ्या त्याच्यानंतर सातपुड्याच्या दोन महत्वाच्या रांगा कोणत्या होत्या इथं? महादेव आणि मैकल. त्याच्यानंतर वरचा जो पर्वत आहे तो कोणता आहे? कोणता आहे? कोणता आहे? विंध्य आहे. कोणता पर्वत आहे? विंध्य. आणि वरचा जो पर्वत होता इथं कोणता रे? कोणता होता? या पर्वत रांगेवर मित्रांची लाईन तयार झाली तर हिमालयाला जाऊन मिळाल्यानंतर ही जी लाईन तयार झाली काय म्हणतात? जलविभाजक लाईन. कसली लाईन म्हणतात? जलविभाजक लाईन बरोबर आहे का? म्हणजे जलविभाजक तुमच्यासाठी महत्वाची रेषा आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला आयोग आहे. तर अशी लाईन दिली होती खाली कशाच्या संदर्भात लाईन कशाच्या संदर्भात आहे? कशाच्या? महाराष्ट्रात पण हीच लाईन आहे. मग तुम्हाला पेपर प्रश्न आले चेक करा की महाराष्ट्रामध्ये प्रमुख जलविभाजक म्हणत कोणाचा नाव येतो? आपण कोणाचा नाव येतो? याच्या उपरांगावरती पण आपल्याला प्रश्न आले का रे? सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र घाट शंभू महादेव आले का? कोणत्या दोन नद्यांची खोली वेगळं करते? तर हे सुद्धा तुमच्यासाठी काय आहे महत्वाचं आहे ध्यानात ठेवायला पाहिजे. कळलं का? पाहिलं का? ऑनलाईन लक्ष द्या तुमच्यासाठी महत्वाचं. कळलं का जलविभाजक आता? समजली का? जलविभाजक लाईन पेपरच्या दृष्टीने आयएमपी आहे विसरायचं कारण नाही. हिरी लिहून घ्या आणि काढायचं नकाशा असं काढलं तरी चालतो. कळलं का? आणि मग फक्त काय करायचं अशा पद्धतीने दोन असं केलं समजून झालं आपल्याला समजलं पाहिजे संपला विषय. कळलं का? बोलण्यामध्ये तेवढा करायला पण अभ्यास ठेवला की बरोबर मार्क येतं. नुसतं बोलायचं नाही. समजलं? आणि इकडे मिळणार आहे मिळतात अरबी समुद्र. मॅडम करो सगळी पट्टी द्यायची करून जे लागत उत्तर ना मग. बरं आता आपल्यासाठी सरोवर बघितली होती. सरोवर झाली होती सरोवर सरोवर जाता जाता लक्षात ठेवायची. त्यातलं पहिलं दाल लेख म्हणलं तर पुढे पुढे त्याच्यानंतर लोकतक म्हणलं तर पुढे त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला विचारलं गुरु डोंगमार कुठे येते लिहा तिथे गुरु डोंगमार यादी त्याच्यामध्ये लिहून घ्यायचं. सरोवर पेपरला विचारतात गुरु डोंगमार आलं तर लक्षात ठेवायचं सिक्कीम मध्ये. त्याच्यानंतर वेमन आलं तर वेमन झाले आपलं कायद्याचं उदाहरण म्हणजे कोणतं आहे? आता थिरीस म्हणजे काय? वाळूच्या काय टेकड्या काय म्हणतात? वाळूच्या टेकड्यांना थिरीस म्हणतात. आणि मग मित्रांनो तुम्ही बघितलं होतं कायदे म्हणजे काय होतं? पाणी साठून तयार झालेली खाजणं थोडी त्याला काय म्हणलं होतं? कायदे. मग कायद्याचं पश्चिम जलाचं उत्तम उदाहरण कोणतं रे? वेमनाड आहे. केरळ मधलं वेमनाड लेख लक्षात ठेवायचं पेपरसाठी महत्वाचं आहे. गुरु डोंगमार म्हणलं पुढे सिक्कीम पुढे सिक्कीम वेमनाड म्हणलं तर केरळ. उलरदाल पुढे उलरदाल उलरदाल म्हणलं की काश्मीर. लोकतक म्हणलं तर हे अशी बेटा तयार झाली कोंबडी गवतापासून बनलेली आहे. तरंगारी बेटा याच्यावरती हरण उड्या मारतात. काय नाव कारणाचं सांगते का? डान्सिंग डिअर संगई कोणता? संगई नावाचा महोत्सव पार पडतो मग मणिपूर. त्याच्यानंतर उल्कापातामुळे तयार झालं कोणतं रे? कोणतं आहे? लोणार. त्याच्यानंतर ओडिसामध्ये मित्रांनो पश्चिम म्हणलं कोणतं आहे? चिल्का कोणतं आहे? त्याच्यानंतर पेबॉंग लेक पुढे तर पेबॉंग पुढे तर लडाख पुढे तर लडाख. त्याच्यानंतर चंद्रताल एक लक्षात ठेवा पण महत्वाचं आहे. हिमाचल प्रदेश मधलं कोणतं? चंद्रताल. झालं का? म्हणलं पुढे होतं आंध्र आणि तमिळनाडू लक्षात ठेवायचं. पुलिकचं झालं आंध्र आणि तमिळनाडू. पुलिकचं सुद्धा मित्रांनो पंचजलाचं अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. कळलं? त्याच्यानंतर भीमताल म्हणलं लक्षात ठेवायचं. उत्तराखंड भीमताल म्हणलं लक्षात ठेवायचं. उत्तराखंडमध्ये अतिशय महत्वाचं आहे भीमताल. ते भीमताल सुद्धा पेपरसाठी आयएमपी आहे लक्षात ठेवा. आमच्या गावाजवळ आहे हो का? ऑल नद्यांवरती विचारत नाही का प्रश्न? खूप वेगळा सगळ्या छोट्या मोठ्या सुद्धा लय नद्या लय. उत्तराखंडमधली महत्वाची सरोवर एक पहिलं म्हणजे कोणता? नैनीताल. कोणता? नैनीताल लक्षात ठेवायचं. दुसरं महत्वाचं रामकुंड लक्षात ठेवा आणि भीमताल. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये उलरताल सूरजताल पेबॉंग झालेला आहे. हिमाचल मधलं चंद्रताल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रेणुका सरोवर लक्षात ठेवा. सिक्कीम मधलं सांगो लक्षात ठेवायचं गुरु डोंगमार. त्याच्यानंतर ईशान्य भारतातलं लोकतक महत्वाचं ज्याला तरंत सरोवर म्हणतात. राजस्थान मधलं धेबर सरोवर देण्यात ठेवायचं. पुष्कर सरोवर देण्यात ठेवायचं. मला ते दिलं होतं पुष्कर ढेबर आणि महत्वाची कळलं. त्याच्यानंतर प्रामुख्याने ओडिसा मधलं कोणतं महत्वाचं आहे? चिल्का. चिल्कावरती 2 वेळा प्रश्न आहे. किती वेळा? 2 वेळा. तसं 3 वेळा आहे. आंध्र प्रदेश मधलं पुलिकत आणि मित्रांनो तमिळनाडूमध्ये लक्षात ठेवायचं कलिवेली सुद्धा आहे. कलिवेली. बाकी केरळ म्हणलं अष्टमुडी सस्तमपट्टा आणि वेमनाड. कोणता? अष्टमुडी एक महत्वाचा आहे. अष्टमुडी दुसरं कोणतं आहे? सस्तमपट्टा आणि तिसरं महत्वाचं कोणतं आहे? वेमनाड. ही सरोवर लक्षात ठेवा पेपरच्या दृष्टीने. लोणावळती बराच प्रश्न. लोणार कशामध्ये झाले? उल्कापातामुळे कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्रात कधी कधी जोड्या लावला पण येते आणि त्याच्यावरती उत्तर येऊन जातं. त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा. कळलं? जम्मू काश्मीरमध्ये उलरताल त्याच्यामध्ये अंचर आहे नागिन आहे अशी छोटी मोठी भरपूर आहे पण गरजेची नाही. खूप सारी करण्यापेक्षा महत्वाची ती करा जास्त. कळलं? त्यात येऊन जाईल सगळ्या गोष्टी. कळलं? अंचर सुद्धा आहे एकदा तर नागिन पण आहे जम्मू काश्मीरमधलं महत्वाचं. बाकी चंद्रताल आणि भीमताल लक्षात ठेवा. भीमताल म्हणलं तर उत्तराखंड, चंद्रताल म्हणलं तर हिमाचल प्रदेश. कळलं? त्यात रुद्रसागर बघितलं. रुद्रसागर पुढे त्रिपुरा. ते सुद्धा रुद्रसागर लेक म्हणलं तर त्रिपुरामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं हुसेन सागर. हुसेन सागर बघितलं होतं पुढे हैदराबाद. हुसेन सागरवरती प्रश्न विचारलेला आहे. समजलं का बाबांनो? झालं हे करून व्यवस्थित एक वन बाय वन लिहिलं तरी चालेल. लिहिण्यापेक्षा एक महत्वाचं लिहिलं तरी चालेल. पुढं बघ लिहा तुम्हाला बरं का? लोणार बरं का? लिहिलं व्यवस्थित बरोबर आहे. पुढचे प्रश्न याच्यावरती कोणते? कृष्णा आहे का? महानदी आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेश म्हणलं कोणते? कोणते? जर तुम्हाला उद्या विचारलं कृष्णा कावेरीच्या दरम्यान तर कोणतं पुलिकत कोणतं पाहिजे? त्याच्यानंतर गोदावरी कृष्णा असेल तर कोणतं? कोल्हेरू. समजलं का? उद्या तीनही जोड्या लावला प्रश्न जाऊ शकतो. आज जर चिल्का आले तर उद्या कोल्हेरू विचारतील. दोन्ही वेळेस उत्तर यायला पाहिजे. त्याच्यानंतर विचारतो की चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? कोणत्या रे? कोणते? ओडिसा. लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला विचारलं जम्मू काश्मीरमध्ये तर कोणते सांगताल मग? काल सरोवर अजून उलर. कोणतं? उलर नाही उलर. आले. कोणतं खाजनाचं उदाहरण आहे? काय उत्तर येईल? चला पट्ट्या उत्तर द्यायचं आहे. खालीलपैकी कोणतं खाजनाचं उत्तम उदाहरण आहे? ऑनलाईन बोला. याचा अर्थ कळलेलाच नाही बघा. किती भारी उत्तर देता तुम्ही. 2 नंबर आणताय. कोणतं? सांबर सांगितलं तर खाजनाचं उत्तम उदाहरण आहे. ते सांगताना सांगितलं काय जरी ते काय असलं खाऱ्या पाण्यात असलं तरी खाजन आहे का? खाजन कोणत्या पाण्यापासून तयार होतात? कोणतं? समुद्राच्या पाण्यापासून. म्हणजे तुमचं येईल का सांबर मग त्याच्यामध्ये लोणार येईल का? तुमचा दुसरा आणि किती पाहिजे गेला? चौथा येईल का? काय उत्तर आहे तुमचं? चिल्का सरोवर आणि पुलिकत सरोवर. काय उत्तर पाहिजे होतं?
जिल्ह्यात उल्कापातामुळे निर्माण झालेलं लोणार सरोवर अगदी साधा अलीकडचा प्रश्न 22 मेनचा म्हणून टाकला कोणताही उत्तर पाहिजे असे भरपूर प्रश्न आले त्याच्यात वन बाय वन घ्या पटपट बघायचं आणि तिथं सांगा तिथं लक्षात 2 विभाग किंवा 2 गट करता येऊ शकतात बरोबर आहे हिमालय उगम पावणार म्हणलं तर महत्त्वाचे 3 सांगा म्हणलं तर कोणते सांगा पटपट बोलायचे कोणत्या गंगा जमुना अजून सिंधू अजून आपल्या नदी संपल्या डायरेक्ट कोणत्या अरे गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा यमुना हे महत्त्वाचे सांगता येईल नाही हे पुढे पण पावतात आता या नद्यांच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी तुम्हाला प्रत्येकाला माहिती या नद्या कशा वाहणाऱ्या ऐका बारमाही आणि दुसरं महत्त्वाचं स्वतःबरोबर काय मिळतात बरोबर याच्यामुळे काय झालंय काय झालंय गाळाची मैदानं तयार झालेली आहे म्हणजे मित्रांनो या प्रमुख नद्या पुढे पावतात हिमालयात पावसाळ्याशिवाय उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे या नद्यांना उन्हाळ्यात पाणी पुरवठा होतो त्यामुळे नद्यांना वर्षभर काय असतं पाणी वाढायला नद्या कशा मित्रांनो बारमाही त्याचं कारण काय आहे बर्फ वितळणं बाकी पर्वतीय भागामध्ये तीव्र उतरामुळे नद्यांचा वेग जास्त असतो त्यामुळे खडकाची मोठ्या प्रमाणावरची त्यातून निर्माण झालेला काळ नद्यांच्या प्रवाहाबरोबर वाहत येतो मैदानी प्रदेशात आल्यावरती या नद्यांचा वेग मंद होतो नद्यांनी वाहून काळाचे नदीच्या काठच्या प्रदेशामध्ये संचयन होतं नदीच्या काठावरती वितरण असेल किंवा गाळाचं जे काही संचयन असेल त्याचे साधारणतः 4 उपविभाग केले जातात त्याच्यात सगळ्यात वरचा कोणता होता मग कोणता होता त्याच्या खालचा नंतर आणि त्याच्या खाली म्हणजे वरती होता भाबर त्याच्या खाली तराई त्याच्यानंतर होता भांगर बरोबर का आणि सगळ्यात शेवटचा होता खादर हा नवीन काळाचा प्रदेश आहे भांगर हा जुन्या काळाचा प्रदेश आहे यात भांगरमध्ये तंत्र आढळतात कारण त्याच्यामध्ये असते चुनखडी तराई हा दलदलीचा प्रदेश आहे जिथं नद्या परत भूपृष्ठावर येतात बरोबर का म्हणजे भाबर पट्टा हा जर बघितलं तर दगडगोट्यांचा वाळूंचा प्रदेश आहे जिथं नद्या लुप्त होतात आणि लुप्त झालेली नदी परत दिसते तराईमध्ये ते पूर्ण आपलं सगळं मैदानी प्रदेशात दिसतं तरी लक्षात ठेवायचं आणि प्रामुख्याने म्हटलं तर कुठं उगम पावणार या पुढे पावतो उगम हिमालयात आणि दुसऱ्या प्रामुख्याने बघितलं मित्रांनो तर त्या नद्या सॉरी आता हिमालयात बघा नंतर आपण पहिली महत्त्वाची कोणती रे गंगा तुमच्यामध्ये हे सगळं असणार आहे फक्त अंडरलाईन करायचं जे महत्त्वाचे इथं परीक्षेला पहिलाच प्रश्न विचारलाय गंगा भारतातली सर्वात जास्त लांबीची नदी 25 व्हेरी इम्पॉर्टंट व्हीआयपी नंबर आहे किती नंबर आहे गंगेचा 25 सगळ्यात महत्त्वाची नदी का नंबर पण तसा आहे का जोड्या लावाला प्रश्न विचारला पहिलाच प्रश्न होता गंगा आणि गंगा 25 आलं तर तुमचं उत्तर आलं असतं असा प्रश्न आयोगाने तुम्हाला विचारलेला बरोबर आहे का प्रश्न बघायला विचारले म्हणजे मला बाकीचं वेगळं करण्याची गरज नाही म्हणजे नुसता प्रश्न बघितला असता तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं दिसतंय का इथं भारतातल्या प्रमुख नद्या आणि त्यांची काय दिलेली आहे एकूण लांबी याच्या जोड्या लावायच्या होत्या मग तुमची गंगा कुठे 25 आहे का बोला किती यायला पाहिजे मग बोला 4 कुठे आहे 3 मग कधी असं छोटंसं काहीतरी माहिती असेल तरी उत्तर येऊ शकतं जशी दुसरी नर्मदा आहे मित्रांनो तिची लेंथ आहे 13-12 महत्त्वाची नदी पण व्हीआयपी नंबर म्हणजे 12 काय दिला कारण ती जास्त तेवढी बरोबर आहे व्हीआयपी नाहीये तेवढी गंगा आहे गंगेचं किती आहे किती आहे 25 आणि नर्मदा राहिलं लक्षात असे आपल्या लक्षात ठेवायचे मार्क येऊन जातात 13-12 म्हणलं तर कोणती आहे नर्मदा तुमची आहे नर्मदा आहे विसरायचं नाहीये समजलं तर पहिली महत्त्वाची आता गंगेच्या संदर्भात एकूण लांबी म्हणलं किती मित्रांनो 25 उगम जर म्हटलं तर मित्रांनो कुठे मग आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला ठेवायचं की भारतातलं सर्वात मोठं नदी खोरं म्हणलं तर याचं नाव घ्यायचं काय भारतात बघा अंडरलाईन करायची म्हणजे सांगतो भारतातलं सर्वात मोठं नदी खोरं पेपरला आलं तर जीएचके लक्षात ठेवायचं आपला पहिला कोणता आहे मग गंगा कोणता आहे गंगा हे भारतातलं सर्वात मोठं नदी खोरं आहे बेसिक इन्फॉर्मेशन बोलला परत डिटेल नदी घ्यायची अजून दुसरा महत्त्वाचं गंगा नदी मित्रांनो उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल या राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते तुम्हाला माहित असेल तिला येऊन मिळणारी नदी कोणती रे ब्रह्मपुत्रा ग्वालंदर या दोघांचा संगम होतो आणि मित्रांनो संगम झाल्यानंतर बरोबर आहे वरून येणारी जमुना आणि आई गंगा यांचा एकत्रित प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो पद्मा कोणत्या पद्मा जाऊन मिळते मेघनेला आणि मेघना जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला तर आपल्यासाठी महत्त्वाची गंगा इम्पॉर्टंट आहे आणि गंगेची सगळ्यात महत्त्वाची उपनदी विचारली मित्रांनो कोणती रे यमुना ही गंगेची सर्वात महत्त्वाची उपनदी आहे यमुनोत्रीला उगम पावणारी यमुना ही गंगेची सगळ्यात महत्त्वाची उपनदी आहे तिला कोणत्या बाजूने मिळत असेल रे सांगा पण आपण बघितली की गंगा अशी वाहते बरोबर आहे तिला समांतर रस्ते नदी वाहून मिळते तिच्या कोणत्या झाली कोणत्या बाजूची उपनदी झाली उजव्या बाजूने मिळणारी यमुना ही गंगेची सर्वात महत्त्वाची काय आहे उपनदी आहे मग आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे दिल्ली यमुना लक्षात ठेवायचं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे बाकी यमुना नदीचा उगम हिमालयामध्ये यमुनोत्री येतो गंगा आणि तिच्या उपनदी सुपीक मैदानी प्रदेश तयार केला आहे त्याच्या पूर्व भागामध्ये गंगेच्या अनेक वितरिका तयार झाल्या बरोबर आहे दुसरा महत्त्वाचा मित्रांनो हुबळी ही गंगेची पहिली आणि प्रमुख वितरिका आहे वितरिका म्हणजे मित्रांनो मुख्य नदीला पडलेला एक छोटासा प्रवाह त्याला काय म्हणायचं वितरिका उपनदी म्हणतात त्याला वितरिका म्हणजे नदी तीच म्हणजे साधारणतः मित्रांनो तुम्ही बघितलं फराक्का नावाचं बंगालमध्ये ठिकाण आहे त्या फराक्का जवळ मित्रांनो गंगेचे 2 फाटे तयार होतात किती फाटे तयार होतात एक फाटा म्हणजे तो वितरिका आहे ती वितरिका म्हणजे कोणती आहे म्हणजे ती गंगाची थोडक्यात कोणती आहे म्हणजे हुबळी अशी खाली जाते आणि पुढे जाते मग गंगा पुढे बांगलादेशमध्ये ती कोणतं ठिकाण आहे फराक्का नावाचं ठिकाण आहे फराक्का जवळचे 2 फाटे तयार होतात आणि फराक्का जवळचा खालचा फाटा म्हणजे हुबळी आणि या हुबळीला येऊन मिळते कोणती अशी बघितली कोणती सांगते का कोणती होती दामोदर बघा हुबळी ही गंगेची पहिली आणि प्रमुख वितरिका असून ती दक्षिणेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते म्हणजे गंगेचे 2 भाग पडतात एक भाग कोणता आहे कोणता आणि गंगा म्हणजे हुबळीचे लक्षात ठेवायचं गंगेचा एक भाग पुढे जातो खाली जातो बंगालच्या उपसागराला पश्चिम बंगालमधून जातो तिला काय म्हणायचं हुबळी आणि दुसरी गंगेचा दुसरा भाग पुढे जातो बांगलादेशमध्ये जो नंतर कोणता मिळतो ब्रह्मपुत्रेला मिळतो आणि नंतर तिचं नाव होतं पद्मा हे लक्षात ठेवू द्या पहिला हा फाटा पुढे जातो खाली जातो तिचं नाव काय आहे हुबळी काय आहे हुबळी लक्षात ठेवायचं बाकी छोट्या नागपूर पठारावरून दामोदर ही महत्त्वाची नदी आहे ही नदी हुबळीला मिळते आणि गंगा नदीने आपल्या मुखाशी विस्तृत असं त्रिभुज मैदानी प्रदेश तयार केला आहे या त्रिभुज मैदानी प्रदेशाला काय म्हणतात झाले आता आपले कोणता मैदानी प्रदेश म्हणतात त्याचा 60% भाग कोणत्या देशात झाल्या होत्या 40% भाग भारत आणि साधारणतः पश्चिम बंगालमधला कोणता जिल्हा बघितला तर सुंदरबनचा भाग प्रामुख्याने आठवा मी सांगितलं होतं ऑनलाईन बोलताय तुम्ही बोलला 100% तुमच्या हुशार त्याच्यामध्ये तरी सांगत कोणता जिल्हा सांगितला होता त्याच्यामध्ये दक्षिण शब्द वापरला होता त्याच्यामध्ये 24 आकडा होता त्याच्यामध्ये परगणा पण होता असं झालं काय ना दक्षिण 24 परगणा नावाचा जिल्हा तो पश्चिम बंगालच्या सुंदर भाग बरोबर का लक्षात ठेवायचं समजलं का त्रिभुज प्रदेश म्हणजे कोणता आहे सुंदरबन इथं पट्टेरी वापरून दिसतात बंगाल टायगर ज्याला म्हणतात ती पहिली नदी कोणती महत्त्वाची मित्र लक्षात ठेवायची गंगा कोणती आहे गंगा गंगेची महत्त्वाची प्रमुख वितरिका म्हणलं कोणतं नाव घ्यायचं कोणतं रे हुबळीची महत्त्वाची दुसरी उपनदी मिळणार कोणती कोणती लक्षात ठेवायचं कोणती दामोदर तर तिची लेंथ किती गंगेची किती आहे 25 पुढे दुसरी महत्त्वाची उपनदी आहे तिचं नाव आहे ब्रह्मपुत्रा कोणता आहे ब्रह्मपुत्रा बघा मित्रांनो ब्रह्मपुत्रा नदीचं उगमस्थान भारताबाहेर तिबेटमध्ये असून मानसरोवरावरती उगम होते पुढे मानसरोवर सुरुवातीला ती पूर्वेकडे वाहते आता तुम्हाला लगेच समजतं पूर्वेकडे वाहत असताना तिचं नाव काय होतं कोणतं होतं नंतर मित्रांनो ती डाव्या बाजूने वळली दक्षिणेकडे आणि वळल्यानंतर तिचं नाव काय होतं कोणत्या राज्यामध्ये अरुणाचल प्रदेश म्हणजे मित्रांनो तिबेटमध्ये मानसरोवराजवळ जी नदी उगम होते ती म्हणजे ब्रह्मपुत्रा ती पूर्वेकडे वाहते पूर्वेकडे वाहिल्यानंतर मित्रांनो ती दक्षिणेकडे वळते आणि अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला नाव काय होतं तिहांग कोणतं तिहांग नाव होतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो आसाममध्ये आल्यानंतर तिला काय म्हणतात ब्रह्मपुत्रा म्हणतात पुढे बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि पुन्हा जाऊन मिळते मित्रांनो गंगेला या दोघांचा एकत्रित प्रवाह आहे मित्रांनो काय म्हणून जातो होता आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं प्रवाह मार्ग जास्त लांबीचा असला तरी सुद्धा तो मित्रांनो भारतामध्ये कशी लांबी त्याची कमी लांबी आहे लक्षात ठेवायचं बाकी एक गोष्ट आणखी महत्त्वाचं नदी पात्रातलं सगळ्यात मोठं पेट ते म्हणजे माजुली ते कोणत्या नदीच्या पात्रात आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रातला आहे माजुली हे सगळ्यात मोठं नदी पेट लक्षात ठेवायचं बरोबर आहे जगातलं सर्वात मोठं नदी पेट म्हणलं कोणतं माजुली हा पहिला कार्बन न्यूट्रल सुद्धा जिल्हा आहे त्याला ठेवायचं माजुली कोणता आहे माजुली महत्त्वाचा आहे कळलं 4 नावं देण्यात ठेवायचे प्रश्न विचारत आहे कार्बन न्यूट्रल जिल्हा विसरायचं नाही माजुलीवरती प्रश्न विचारलेला आहे डिटेलमध्ये तुम्ही प्रश्न दाखवतो मला लगेच असे प्रश्न येईल बेसिक कोणते प्रश्न डिटेलमध्ये आपण बोलणार पण बेसिक वरचे प्रश्न सुटले पाहिजे कळलं बाकी सुबनसिरी मनास म्हणजे मानस लक्षात ठेवा तिस्ता या ब्रह्मपुत्रेच्या मुख्य उपनद्या आहेत आणि वारंवार येणाऱ्या पुरांसाठी ही नदी काय आहे प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा याला काय म्हणायचं पहिलं आसामचं दुःखासुर नंतर ती आसामसाठी वरदायी ठरलेली आहे ती नदी म्हणजे कोणती आहे लेंथ किती 2960 त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची नदी मित्रांनो
नाव आहे तिचं? सिंधू. कोणतं नाव आहे? सिंधू. लक्षात ठेवायचं. सिंधूच्या बाबतीमध्ये जर बघितलं तिबेटमध्ये मान सरोवराजवळ तिचा उगम झालेला आहे. लेन किती रे? 2800. मला सांगायचंय गंगेची लेन किती होती? 25. त्याच्यानंतर बघितलेली दुसरी महत्वाची ब्रह्मपुत्राची 2900 आणि तिसरी महत्वाची आहे ती सिंधूची म्हणलं तर 2880. लक्षात ठेवायचं. ओके. बघा उगम मित्रांनो मानस सरोवराजवळ आहे. उगम त्याच्यानंतर जम्मू काश्मीर राज्यातून वाहते, पुढे पाकिस्तानामध्ये वाहते, अरबी समुद्राला मिळते. सिंधू नदीच्या प्रवाहाची लांबी कमी आहे. शोक आणि गिलगिट यांच्यावरती प्रश्न विचारला स्टेट बोर्डातला. सिंधू नदीच्या उत्तर काश्मीरमधल्या महत्वाच्या उपनद्या आहेत. त्याच्यानंतर प्रामुख्याने झेलम, चिनाब, सतलजच्या उपनद्या काश्मीरच्या दक्षिण भागातून वाहतात. रावी, बिहार, सतलज, हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यातल्या मुख्य नद्या. बाकी सतलज नदीच्या उपनद्या पाकिस्तानात वाहतात, त्याला एकत्रितपणे सिंधू नदीला मिळतात आणि या नदीने विस्तृत मैदानी प्रदेश तयार केला आहे. मला सांगायची गरज लागत नाही कारण ऑलरेडी आपण 2 नदी बघितलेला आहे. कोणती नदी आहे? होती. आणि आणखी एक महत्वाचं सिंधू नदीच्या सगळ्या लक्षात ठेवतात. तुम्हाला विचार डाव्या बाजूच्या हे सगळ्या खालच्या डाव्या बाजूच्या का? आहे डाव्या बाजूच्या सगळ्याच्या सगळ्या बाजूच्या आहेत डाव्या बाजूच्या. वरून 2 महत्वाच्या लक्षात ठेवायची. एक म्हणजे शोक आणि दुसरी गिलगिट. कोणती? शोक आणि गिलगिट. राईट. लक्षात बेसिक मध्ये किमान आपल्या डोळ्यासमोर आठवलं पाहिजे. सगळ्यात वरती सिंधू, त्याच्या खाली नंतर चिनाब, नंतर रावी, बिहार, सतलज. डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे. कोणती नदी आहे? सिंधू. कोणती आहे? सिंधू. त्याच्यानंतर पुढची महत्वाची नदी मित्रांनो ते म्हणजे दक्षिण पठारावरच्या. त्याच्यामध्ये पहिली महत्वाची नर्मदा. हे पण बेसिक बोलतो बरं का. प्रत्येक नदी आपल्याला आणखी डिटेलमध्ये बघायची. हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न स्टेट बोर्डामध्ये दिले, जुन्या स्टेट बोर्डामध्ये. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. कोणती नदी महत्वाची मित्रांनो? नर्मदा. नर्मदेची एकूण लांबी जर बघितली तर किती आहे? 13-12 किलोमीटर आहे. 1312 किलोमीटर लेंथची लांबी बघितली तर नर्मदा नदीची आहे. बाकी नर्मदा नदी अमरकंटक येथे उगम पावते. नर्मदा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी. बरोबर आहे? लक्षात ठेवा. सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी म्हटलं तर तिचं नाव घेतलं पाहिजे. आणि ह्या मित्रांनो ज्या नद्या आहेत नर्मदा असेल, दुसरी तापी असेल, कुठून वाहतात? कच्छ दरीतून वाहणाऱ्या नद्या आहेत. कराई वस्तीतून वाहणाऱ्या महत्वाच्या 2. महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची म्हटलं तर कोणती? आणि भारतातील सर्वाधिक लांबीची म्हटलं पश्चिम वाहिनी तर नर्मदा. नर्मदेने महाराष्ट्रातलं एकूण किती किलोमीटर लांबीचं क्षेत्र तयार केलंय? किती? कोणत्या जिल्ह्याचं? कोणत्या? नंदुरबार. आठवलं पाहिजे. बाकी नर्मदेवरती असणारे महत्वाचे 3 धबधबे झाले आपले. कोणते 3? कोणता? दोवादार. अजून हा सहस्रधारा. तिसरा कपिलधारा. बरोबर. कोणते 3? दोवादार, सहस्रधारा, कपिलधारा. जमलं ना? लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांनो नर्मदा नदी सातपुडा आणि कोणता विंध्य पर्वताच्या असणाऱ्या खतरीमधून वाहते. छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यात वाहते आणि मिळते. अरबी समुद्राला खंबाच्या आखाताजवळ मिळते. सो नर्मदा नदीवर जबलपूर जवळ दोवादार धबधबा आहे. बरोबर. आणि भेडाघाट या संगमरवरी खडकांच्या गळी तुम्ही वाहते. बरोबर. सूर्यप्रकाश ज्यावेळेस मित्रांनो पडतो त्यावेळेस ही जी काय भेडाघाटी आहे गळी ती मित्रांनो काय होते रे? संपत असेल. काय असेल? संपत. मग प्रचंड असा सूर्यप्रकाश मित्रांनो काय होते? तयार झाल्यासारखं लाईट मारल्यासारखं आकार दिसतो तिथे सगळीकडे. ती कोणतं ठिकाण आहे? नर्मदा. दुसरी महत्वाची आहे तापी. तापीची एकूण लांबी किती रे? महाराष्ट्रातील लांबी किती होती? किती होती? 208. बघा तापी हे देखील मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी असून कुठून वाहते? कच्छ दरीतून वाहते. जी सातपुडा पर्वतामध्ये जवळ उगम पावते. बरोबर आहे का? तुम्ही बघितलं तापी म्हणलं तर कोणता डोंगर म्हणलं तर महादेव डोंगर. कोणता? महादेव डोंगरामध्ये मुलताच्या जवळ उगम पावते. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र राज्यातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. आणि तिची उपनदी कोणती बघितली आपण? पूर्णा. दक्षिण पूर्णा नुसती पूर्णा होती. दक्षिण पूर्णा कोणाची उपनदी आहे? कोणाची आहे? गोदावरीची. दक्षिण पूर्णेवरची महत्वाची 2 धरणं कोणती होती रे? कोणती? येलदरी आणि सिद्धेश्वर. येलदरी आणि सिद्धेश्वर कशावरची धरणं आहे? दक्षिण पूर्णेवरची महत्वाची धरणं. बाकी भारतीय पठारावर दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या साबरमती, मही, लुनी या प्रमुख नद्या आहेत. त्यापैकी साबरमती, मही या नदीच्या खंबाच्या आकाराला मिळतात. तर लुनी नदी कच्छच्या रणासमध्ये काय होते? लुप्त होते. त्याला ठेवायचं. पुढची महत्वाची महानदी. पठारावर वाहणारी महत्वाची कोणती आहे? महानदी. महानदीच्या बाबतीमध्ये बघितलं एकूण लांबी किती मित्रांनो? 858. तो महानदीचा उगम छत्तीसगड राज्यातील बस्तर डोंगरामध्ये होतो. ही नदी प्रथम उत्तर व नंतर पूर्व दिशेने ओडिशा राज्यातून वाहत जाते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. महत्वाच्या 2 लक्षात ठेवायच्या उपनद्या. स्टेट बोर्डात म्हणून काय होतं माहिती आहे का? डायरेक्ट बोलण्याला प्रश्न विचारतो. तेल आणि मांड खाली कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? आता आपल्याला कधी कळत नसतं तेल आणि मांड. तर असं स्टेट बोर्डात लाईन करायचं काय? ते स्टेट बोर्डात जे पहिलं सुरुवातीला सगळ्या नदी दिल्या स्टेट बोर्डात दिलेला आहे. फक्त जुने स्टेट बोर्ड आहे. 99 98 त्याच्यामध्ये राहतो. बाकी महानदीने किनारी प्रदेशामध्ये मोठा त्रिभुज प्रदेश तयार केला आहे. दुसरी महत्वाची सुवर्ण रेखा सुद्धा आहे. ही झारखंडमध्ये रांची पठाराजवळ उगम पावते. एकूण लेंथ कितीची? 395. आणि हिच्या काठावरती महत्वाची स्टील सिटी ऑफ इंडिया म्हणतात. कोणते शहर आहे? जमशेदपूर. प्रश्न आलाय कोणत्या 2 नदीच्या संगमावर वसलेले? सुवर्ण रेखा आणि खारकाई नदीच्या संगमावरती ते वसलेलं शहर आहे. त्याचं नाव काय आहे? जमशेदपूर. विसरायचं आहे. मग सुवर्ण रेखावरती धबधबा बघितलं काय नाव आहे त्याचं? कोणता? पंडरू. घ्या बाकी 1 नंबर. कोणता होता? पंडरू. आठवते ना? आठवणं महत्वाचं. बाकीचे बघा कोणाकडे है ना? सांगतो ते महत्वाचे आपल्यासाठी. किती लेते? किती आहे? 395 किलोमीटर. फक्त अंडरलाईन करा. पुढे महत्वाची गोदावरी. गोदावरीबद्दल बोलायचं काय अडचण नाही. किती लेते एकूण? 1400. महाराष्ट्र पठारावरची सर्वाधिक लांबीची नदी म्हणजे कोणती? गोदावरी. विस्ताराच्या दृष्टीने गंगा नदीच्या खोऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं खोरं सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम आणि महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र राज्यातून वाहते मिळते बंगालच्या उपसागराला. बाकी मांजरा, प्राणिता, इंद्रावती अशा काय आहेत? उपनद्या आहेत. बाकी तुम्हाला मांजरा कोणती पाहिजे? प्राणिता म्हणजे कोणत्या 2 नद्यांचा संगम रे? वर्धा आणि आठवतं असं काय झालं आपलं? तेवढा आठवतं म्हणजे बाकी काय नाही. पहिलं कधी कोणती आहे? गोदावरी आहे. कोणती आहे? गोदावरी. त्याच्यानंतर पुढची महत्वाची बेसिक मित्रांनो कृष्णा. कृष्णाची कुठले? कोणती? उगम कुठे होतो तिचा? कुठे होतो? महाबळेश्वर किती नद्या कमी? कोणते 5? सांगा. कृष्णा, सावित्री, समुद्र. हा अजून गुप्तनदी, सरस्वती तिकडे होती खाली चाळीला पंचगंगेमध्ये. हा कोणत्या? हा सांगा. तुम्हाला विचारले सांगा. कृष्णा, कोयना, वेना, सावित्री, गायत्री. आठवते का पाठीमागचे? कुंभी कासारी मिक्स त्याच्यात. कुंभी कासारी तुळशी भगवती पुढे सरस्वती गुप्त म्हणलं कोणती आहे? पंचगंगा. ते पंचगंगा वेगळी, ह्या पंचगंगा वेगळ्या. लक्षात ठेवा. इथं उगम पावणारी नदी कोणती आहे? कृष्णा. कोणती आहे? कृष्णा. आठवते का? वेना. पुढे संगम झाला महाबळेश्वरला. माहुली पुढे कृष्णा, उरमोडी पुढे झाला. त्यामुळे सांगतो आता झालं म्हणजे झालं नाही. नंतर रिव्हिजन करायचं बरं. वन डे वेळेस तुम्ही बसवायचं इथे येऊन आणि करायचं. पण त्याच्याशिवाय जमत नाही. कृष्णा वेना म्हणलं तर माहुली, कृष्णा उरमोडी म्हणलं तर काशी, कृष्णा कोयना करा, त्याच्या खाली कृष्णा गेला म्हणलं तर ब्रह्मनाथ, त्याच्यानंतर हरिपूरला कृष्णा होती वारणा, खाली गेल्यानंतर नरसिंहवाडीला कृष्णा. आठवते का? ते आठवलं पाहिजे. त्यावेळेस सगळे सगळ्या गावाला नंतर विचार काय नाही आम्हाला त्याला तेव्हा चला काही भीमा, तुंगभद्रा, मलप्रभा या कृष्णेच्या उपनद्या आहेत. कळलं? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश वाहते ती. बरोबर आहे. आणि ती महत्वाची कावेरी. तिथे किती रे? 805. कोणती आहे? कावेरी. कावेरीवरती महत्वाचं मित्रांनो देशातलं पहिलं धरण. नाव लक्षात ठेवा. कळलं नाही कोणतं? देशातलं पहिलं धरण म्हणलं, पहिला कालवा म्हणलं तर इथंच मित्रांनो ग्रँड अॅनिकट कालवा. या धरण म्हणलं तर कळलं नाही. आणि त्याच्यावरती काढलेला कालवा म्हणजे ग्रँड अॅनिकट हा भारतातला सर्वात प्राचीन कालवा आहे. लक्षात ठेवा. सगळ्यात जुना कोणता आहे? देशातलं जर पहिलं धरण विचारलं तर कोणतं धरण आहे? कल्लाराई. कोणतं आहे? कल्लाराई नावाचं देशातलं सर्वात पहिलं धरण आहे. याच नदीवरती मित्रांनो कोणता धबधबा आहे रे? शिवसमुद्र. आणि याच शिवसमुद्रावरती मित्रांनो काय आहे? देशातलं पहिलं काय जलविद्युत केंद्र आहे. देशातलं पहिलं जलविद्युत केंद्र म्हणलं कोणतं मित्रांनो? याच नदीवरती लक्षात ठेवायचं. ते म्हणजे कोणतं? शिवसमुद्र. बघा कावेरी ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. कर्नाटक राज्यामध्ये ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. कधी जोड्यावर काय असते रे? ब्रह्मगिरी असेल तर आपल्याकडे काय असते फक्त? गोदावरी. बरोबर. ब्रह्मगिरी म्हणलं तुम्हाला लक्षात ठेवायचं. कावेरीला पण लक्षात ठेवायचं. बाकी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यातून वाहत जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तिच्या उपनद्या सुवर्णवती, ककबे, हेमावती, कर्णावली. बरं का? त्याच्यानंतर प्रामुख्याने अमरावती, भवानी या कोणत्या उपनद्या? कावेरीच्या उपनद्या. कावेरीची लेंथ किती टोटल? कोणती आहे? 805. महत्वाचे आहे दक्षिण भारतातली. बाकी मित्रांनो विसरलं तर तुम्हाला तर या कावेरी नदीतला जो काही पंजाबचा प्रदेश आहे याला म्हणतात दक्षिण भारतातला बगीचा. कोणता
तंजावरच्या प्रदेशाला दक्षिण भारतातला बगीचा म्हटलं जातं, कारण या नदीमुळे हा भाग अतिशय सुजलाम सुफलाम आहे. त्याच्यामध्ये तंजावरचा प्रदेश म्हटलं तर त्याला काय म्हणायचं, दक्षिण भारतातला बगीचा. दक्षिण भारतातला बगीचा तुमच्यासाठी इथं महत्वाचा आहे, तो म्हणजे कावेरी नदीवरती. आणि कावेरी नदीवरती मित्रांनो ध्यानात ठेवायचं एक धरण आहे, ते म्हणजे कोणतं, कृष्णराज सागर नावाचा जलाशय आहे. बाकी चंचलकट्टी आणि शिवसमुद्रम धबधबे विसरायचं नाही, कळते का? चंचलकट्टी आणि कोणता धबधबा, शिवसमुद्रम धबधबा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. बाकी मित्रांनो मैसूर पासून 18 किलोमीटर अंतरावरती नदीवरती धरण बांधलं कृष्णराज सागर. आणि तिथं जो मित्रांनो बाग बनवली ते म्हणजे कोणतं रे, वृंदावन गार्डन. ऐकलं का? वृंदावन गार्डन येतं कुठं, मैसूर गेला कधी, तर मैसूरचं वृंदावन गार्डन प्रसिद्ध आहे. आणि याच वृंदावन गार्डनच्या धर्तीवरती आपल्या जायपडी घर बनवलं, सॉरी गार्डन बनवलं, त्याचं नाव काय, संत ज्ञानेश्वर उद्यान. बघितलं का? तर ते ज्ञानेश्वर सागराचं तिथं उद्यान जे बनवले वृंदावनच्या धर्तीवरती बनवलेलं आहे, त्याला मैसूर जवळचं वृंदावन. बाकी शिवसमुद्राला मित्रांनो प्रवाह दोन तयार झाले होते. एक म्हणजे पश्चिमेकडचा प्रवाह, त्याला नाव आहे गगनचुक्की. काय म्हणतात त्याला नाव, गगनचुक्की. कोणत्या बाजूचा आहे हा, पश्चिमेकडचा आहे असणारा. गगनचुक्की म्हणजे काय सांग, दोघं जण त्यांच्यात मग काम चाललंय का तुमचं, महत्वाच्या गोष्टींवरती चर्चा झाली का? मग गगनचुक्की म्हणजे कोणत्या बाजूचा प्रवाह, पश्चिमेकडचं नाव काय आहे गगनचुक्की. आणि जो काय पूर्वेकडचा प्रवाह आहे त्याला काय म्हणतात भारचुक्की. लक्षात ठेवायचं. आणि इथं मित्रांनो नदी उडी घेते आणि तिथं धबधबा आहे, त्याचं नाव काय आहे शिवसमुद्र. आणि याच परिसरामध्ये 1902 पासून मित्रांनो काय तयार झालंय, वीज निर्मिती केली जाते. सो देशातलं पहिलं जलविद्युत केंद्र म्हणलं नाव घ्यायचं शिवसमुद्र. नाव घ्यायचं शिवसमुद्रमचं नाव घ्यायचं, विसरायचं. अतिशय महत्वाचं. कळलं, परीक्षेला एकदा नव्हे तर दोनदा प्रश्न शिवसमुद्र मारा. एकदा विचारलं होतं शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवरती, आणि दुसरं विचारलं होतं पहिलं जलविद्युत केंद्र. कळलं का? आहे ना, आलं पाहिजे. आगे सगळ्यात महत्वाचं चार्ट, सगळ्यात याच्यावरती 3 प्रश्न आले, दिसते का? सगळ्यात पहिला चार्ट दिसते का स्क्रीनवरती तुमच्या नोट्समध्ये बघा, 34 नंबरचं पेज आहे का, आहे 34, काढा 34 नंबरचं पेज. नोट्समध्ये काढायचं, नोट्समध्ये लिहायचं, नोट्समध्ये काढायचं आणि नोट्समध्ये लिहायचं. पहिला नदी खोरं, खोऱ्याचं क्षेत्र आणि क्षेत्राची टक्केवारी. भारतातलं सर्वात मोठं नदी खोरं म्हणलं तुम्हाला घ्यायचं कोणतं, एकूण लेन किती आहे, 25 किलोमीटर असलेली एकूण लेन म्हणजे गंगेची, बरोबर. 8,61,404 किलोमीटर क्षेत्रफळ आहे मित्रांनो. आणि लेन आहे क्षेत्राची म्हणलं तर 26.2%. किती आहे, 26.2%. पहिले 4 लक्षात ठेवायचे, जीएस जीके लिहा, जीएस जीके पहिले 4 लक्षात ठेवायचे, जीएस जीके. पहिला जी म्हणजे कोणता, गंगा. दुसरा एस म्हणजे, तिसरा जी म्हणजे, आणि चौथा के म्हणजे कृष्णा. जीएस जीके वरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, इथं क्रमाने नावाला प्रश्न विचारणार. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं बमन. कोण लक्षात ठेवायचं, जीएस जीकेचा अभ्यास करतोय बमन. बमन म्हणजे कोण बघा आता, बमन म्हणजे ब म्हणजे कोण, ब्रह्मपुत्रा. म म्हणजे महानदी आणि न म्हणजे, कळते का? लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. जीएस जीके आणि काय त्याच्यानंतर बमन का ताप, आणि त्याच्यानंतर तापलेला आहे, कळते का? त्याला विचारलं जाते जीएस जीके बमन का तापला तू, ताप लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवा, जीएस जीके बघून बमनला ताप आला, जमलं का? बमन को ताप आहे, असं करा. ताप म्हणलं की पेनार. हा, जीएस जीके डेकर, जमलं का? कसं प्रकार तुम्हाला आलं पाहिजे फक्त. डेकर बमन को ताप आया. हा, बमन को ताप आया म्हणजे काय, बमन म्हणलं लक्षात ठेवायचं. बमन को म्हणलं की कावेरी ध्यानात ठेवा, ता म्हणलं की ताप, आणि शेवटला म्हणलं की पेनार. लिहून ठेवायचं, वरती लिहायचं मोठ्या अक्षरात, जीएस जीके डेकर बमन को ताप आया. आणि कसं लिहायचं, वहीत लिहिलं तर जास्त बेटर, भविष्यात हे करायचं. लिहा पटकन, लिहिलं का? वहीत लिह, वहीत जीएस जीके लिहून टाकायचं, बमन लिहायचं, को ताप आया लिहायचं, आणि मग वहीत लिहायचं. जी म्हणजे कोण गंगा, स म्हणजे कोण, एस म्हणजे सिंधू, असं लिह, पटपट लिह. लिहायचं, चांगलं लिहायचं. ठीक आहे ना, करून टाका ते जरा, हे चमकते जरा, होत नाही ना, त्याचं तुझं पाहिजे लगा पाठीमागं. मग हा म्हणजे पण द्या, दिसतंय तुला, मला काय तर बघा, मी सांगतो मला, याच्या आधी मी कधीच 11-12 याच्या नंतर लिहून देत नव्हतो, पण राज्यसेवा मेन्सला याच्यावरती प्रश्न आला होता, कळलं. पण तो प्रश्न पहिल्या 10च्या आधारावरती सुटला असता, असं काही नाही सुटला नसता, बरोबर आहे. पण आता कशावरती प्रश्न विचारला, याच्यावरती. आधी प्रश्न बघा, नंतर येईल. सांगतो तुम्हाला सुटला सुटला हा प्रश्न आला आता. भारतीय नद्यांचा त्यांच्या खोरे क्षेत्र आकारा संदर्भात चर्चा करायला लावायचं. मी आधी याच्यानंतर 10 लिहून द्यायचं पहिलं, पण त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रश्न विचारले, त्यामध्ये पुढचं पण महत्वाचं आहे. अरे देखाय ना आपने, हा पहिल्या 10 मधल्या कोणत्या 2 दिसतं त्याच्यात, कोणत्या का, क आणि ड. याच्यात मोठी कोण आहे, कोण मोठी आहे, तुमचा नंबर शेवटला पाहिजे त्याच्यात, बरोबर आहे. त्याच्या अगोदर कोण पाहिजे, मग कोण पाहिजे, माझ्या प्रश्नाचं उत्तर काय मग 4, बरोबर. पहिल्या 10च्या आधारावर सुटलं असतं, पण भविष्यात याचे शेवटचे 4 देता अवघड होईल, म्हणून त्याच्यानंतर 10 नंतर 11, 12, 13, 14 लिहून घ्या, कारण ते सुद्धा महत्वाचं आहे. मी लिहून देतो, मला एक्स्ट्रा करावं लागलं ते, कळलं. लिहा ते पण ब्राह्मणी का, तो 4च महत्वाचा आहे. अख्खा ब्राह्मणी, मही, साबरमती, सुवर्णरेखा. हा, इतर लहान लिहायचं, क्रमाने लिहायचं. इथं साबरमतीचं किलोमीटर मध्ये कमी आहे, पण तिथं खोरं मोठं आहे, तिथं कोणाच्या आहे जास्त आहे म्हणायचं. की मी लिहा, तिथं मी लिहिले फक्त. कोणती आहे 11 नंबर, ब्राह्मणी, नंतर मही, साबरमती आणि सुवर्णरेखा. लिहा चढता उतरता तेवढं बघत बरं का, तिथं तंत्र होता बस म्हणलं की मग ब्राह्मणी, मही, साबरमती, सुवर्णरेखा. बघा ठीक, आपण लक्ष द्यायचं. जीएसटी म्हणजे गंगा, सिंधू, गोदावरी, कृष्णा. जीएसटी बमन म्हणलं की कोणत्या, ब्रह्मपुत्रा, महानदी, नर्मदा, बीएमएस, बरोबर. नंतर कोताप आहे, कोताप म्हणलं की कावेरी, तापी, पेन्नार. झालं का अकरा पाठ. नंतर बीएमएस, ब्राह्मणी, मही, साबरमती, सुवर्णरेखा. कळलं. आणि ज्या छोट्या मोठ्या लहान मित्रांनो, इतर लहान नद्यांनी सुद्धा 23.7% क्षेत्र आपल्याला आहे, कळतंय. कोणत्या इतर लहान नद्या सुद्धा लक्षात ठेवा. कधी आईवर वाटलं, ह्या चार्ट मधून 3 वेळा प्रश्न आता कळलं. ह्या चार्ट मधून 3 वेळा प्रश्न 3 वेळा प्रश्न विचारले, तुम्हाला प्रश्न पण दाखवतो, उत्तर आलं पाहिजे. कळलं. तुमच्या नोट्स मध्ये आहे, पण 11, 12, 13, 14, 15 नसेल, पण ते वही पुढे लिहून घ्यायचं, कारण ते महत्वाचं आहे. कळलं, लिहिलं का? सगळ्यांनी लिहून घ्या. इथं ना ट्रिक किती पण ट्रिक असू दे, पण आपल्या ट्रिक सोपं आहे एकदम, त्यामुळे लक्षात पण येतं सगळं. जमलं नाही, इझिली होऊन जाईल, काय हरकत नाही, करायचं फक्त. झालं का? तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र भूगोल तुमचा असा होऊन जाईल, पण भारतावरती फोकस करून काम करा, कारण पोरांना महाराष्ट्राच्या भूगोल मार्क येतील, भारताच्या भूगोलावरती मार्क येत नाही, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर 100% मार्क देणार ठेवायचं. एवढं त्याच्या बाहेर जात नाही सुद्धा, कळलं. फक्त ते कळलं पाहिजे. झालं का? जातो निघून खाली, लिहा पटकन. ऑफिस स्क्रीन दिसायला लागते ना, ठेवला जागा नाही पुढे झालं. पुढं प्रश्न सोडवा, पटकन प्रश्न सोडवा. 5-10 नंतर वापस या. 5-10 सोडवताय का? याचं उत्तर येईल तुम्हाला, तुम्हाला यायचं सोडवा रे. आताच्या मागच्या कामायचं राज्यसेवेचं आहे, सोडवा. प्रत्येकाला आलं पाहिजे, काय उत्तर सगळं झालेलं आता, सब कुछ हो गया है. सिंधू कुठे असेल का, पश्चिम घाटात, मध्य प्रदेश मध्ये असेल का, नागपुरात असेल का, छत्तीसगड मध्ये पण असेल का, म्हणजे डायरेक्ट पहिलं तुम्हाला डायरेक्ट काय देते, प्रश्न उत्तर देते. बघा पहिलं सिंधू म्हणलं कुठे पाहिजे रे, पुढं तिबेट मधील मानसरोवराजवळ उगम पावते. कारण बाकी छत्तीसगड, बेतूल, मध्य प्रदेश, पश्चिम बघितलं सिंधू, सिंधू कुठली नदी आहे,
तुम्हाला आणि बाकीच्या 3 दिले पठारावरच्या त्याच्यातली तापी दिले. मग तापी म्हणलं तर कोण लक्षात ठेवायचं इथं सांगा. कावेरी म्हणलं तर कोण लक्षात ठेवायचं सांगा. काय कावेरी म्हणलं तर ब्रह्मगिरी म्हणजे डला काय पाहिजे किती डला 5 आणि 1 ला 2 असलेला पर्याय पुढे पुढे मग तुमची तापी पुढे पाहिजे बेतूल जिल्ह्यातील सातपुडा आणि अमरकंटक आलं तर नर्मदा. बरोबर आहे का? प्रश्न बघितल्या बरोबर उत्तरी काय जमते का? असे प्रश्न येतात पेपरला. तुम्ही इझिली मित्रांनो टॅकल करू शकता जर नीट फक्त केलं तर. फक्त तुम्हाला डोक्यात लगेच आलं पाहिजे की सिंधू म्हणलं तर तिबेट कावेरी पाठ असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्हायचं कसं ते पण तरी येते तुम्हाला. कळलं प्रश्न पण कसं आहे हल्ल्याळी वल्ल्याळी मध्ये 3 दिलेत उत्तर येतं बरोबर आहे. कोणतं बरोबर आहे? कसं बरोबर कोणतं बरोबर आहे? शिवसमुद्र नदी म्हणलं तर आणि त्याच्यानंतर राज्य हे बघा असे म्हणजे पहिला कची जोडी कोणती याच्यात कावेरी आणि त्याच्यानंतर ते आहे काय उत्तर पाहिजे क 1 4 कळलं का? असे बाकीचे पण जोड्या लागतात राजू व्हायचं आपलं त्याच्यामध्ये नंतर बघू. कळलं कसं बोललं पाहिजे कळलं पाहिजे बिलकुल. हे एका वर्षात 7 वेळा आला प्रश्न. एका वर्षात एमपीसी किती आलाय 7 वेळा. कसं तरी तुम्हाला कोणत्या यात तापी आणि कोणी विचार करायला काय हरिचंद्र अरे याच्यात तुमचा 30 सेकंड गेला विचार करायला जरा झालेलं किती वेळा 1000 वेळा सिंगल सिंगल मग हो थोडं लक्षात आहे. बरं धरा पश्चिमेकडे तराई अवस्थेतून काय करेल महाराष्ट्रातील पश्चिमेकडे तराई अवस्थेतून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती पाहिजे? इथं शब्द महत्वाचा आहे कारण महाराष्ट्राची लेंथ किती आहे आणि नर्मदेची किती आहे? जर भारतातली आली तर भारतातली लेंथ किती नर्मदेची महाराष्ट्रातली तापीची भारतातली किती 724 मध्ये उत्तर काय पाहिजे? काय उत्तर पाहिजे? तापी. काय उत्तर पाहिजे? खालचं सोडवतोय उपाय 11 12 नाही झालं अजून असं झालंय. आता हे बघा बरं जोड्या लावायला गंगेवरती उत्तर आलं पण मग मला सांगायचं सिंधूची किती होती 28 ब्रह्मपुत्रेची 29 आणि नर्मदा 13. बघा प्रश्न मित्रांनो एक तर उगमावरती पण प्रश्न आहे का आहे का? त्याच्यानंतर मित्रांनो लेंथवरती पण प्रश्न आहे का? भविष्यात संगमावरती पण प्रश्न आहे कशावरती पण प्रश्न आपण तयार राहिलं पाहिजे. कळलं? धरणावरती प्रश्न विचारलेला आहे धरण सुद्धा कृष्णा गोदा तापी नर्मदा पटकन सोडवायचे. थोडा थोडा पटपट आलं पाहिजे उत्तर. कृष्णा गोदा तापी नर्मदा कृष्णा म्हणजे पुढं सह्याद्री पौरत बरोबर आहे. त्याच्यानंतर गोदा ब्रह्म आता हे ब्रह्मगिरी असं दुसरी कोणती दिली तापी म्हणलं तर आणि नर्मदा म्हणलं तर मग तापीला मागाशी मित्रांनो बैतूल पण होतं का बैतूल जिल्हा आणि मैकलच्या ऐवजी दुसरं मागाशी नर्मदा पण होतं. मैकल रांगेचं ठिकाण कोणतं आहे? अमरकंटक. कोणता सोडवा सोडवा की आता कसा विचार करायला लागते का रे होते का विचार? नंतर ब्रह्म नंतर नंतर म्हणजे ब्रह्मपुत्रा नंतर महा नंतर त्याच्यानंतर तो ताप पहिला नंतर ता नंतर पळ कोणता होता? नंतर बीएमएस बघितला होता कोणता होता? नंतर कोणती होती? नंतर कोणती होती? अगोदर अगोदर साबरमती नंतर सुवर्ण रेखा. आठवते का रे? कसले अवघड वाटते पण आता आपण समोर येते का किती पण मार्क असले बोलतो कुणी पण सहज डोक्यात घेतलं तरी जीएचके पण म्हणतो ताप आता का 100% मित्रांनो अजिबात आन्सर घ्यायची नाही. याच्यावरती प्रश्न दोनदा तो एक मागे सोडला हा अगोदर आला तो पहिला पण होता 1400 ठीक आहे ठीक आहे बघा एक नंबर किती कळते काही प्रश्न वर राहतात मित्रांनो अजून डिटेल बघायचं पण जर तर कुटुंब त्याच्यात यमुनेची चंबळ गोदेची कृष्णेची भीमा किरकोळ असले प्रश्न किरकोळ तुमच्यासाठी. भारत प्रश्न येतात असे पहिला गंगा कृष्णा तुंगभद्रा कावेरी. कावेरी म्हणजे पुढे येतात आता इथली कावेरी कोणती आहे? ब्रह्म आणि इथं कृष्णा म्हणलं तर बला 4 आणि त्याला 2 त्याला 3 पुढे संपलं उत्तर. पहिला गंगा बुलढाणा आणि तुंगभद्रा म्हणलं तर हो म्हणतात सोडा पटकन इकडे आता एक माणूस असेल त्याच्यात काय उत्तर पाहिजे मग ब ट गणितपर्यंत जातात एक 4 बघा नंतर उद्यापासून उद्याच्या लेक्चरमध्ये आजच्या राज्यात असल्या पद्धतीने कवर होईल. चला पटकन काय जायचे का जाकी मग तुम्ही आलं पटकन पहिला आहे डॅम डॅम महत्वाचे डॅम बघायचे. भाकरा नांगल भाकरा नांगल म्हणलं पुढे रे नदी सतलज तिथे तुमच्या 4 ते फक्त बघा पटपट तुमच्या याच्यात तोंड करायचं. सिंधू कुठून बघते रे सिंधूचा उगम मानस सरोवराजवळ बघितलं का? गंगा म्हणलं तर लक्षात ठेवायचं कोणता तसं ती गंगोत्री नाहीये पात्र कशी नाहीये. त्याच्यानंतर तिसरी ब्रह्मपुत्रा चौथा गोदावरी 5वी कृष्णा 6वी नर्मदा आणि 7वी तापी. किमान या 7 नद्या तुम्हाला डिटेलमध्ये कराव्या लागतील. त्याच्यातली गोदा कृष्णा नर्मदा तापी या बाजूला झाल्या पहिल्या फक्त महत्वाच्या 3 सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा. 28 80 लेन कोणाची रे कुणाचे? गंगेची म्हणलं तर कोणते? वेरी आयएमपी नंबर म्हणलं तर व्हीआयपी नंबर कोणाचा आहे? 25 नर्मदेचा 28 80 कोणाचा आहे? त्याच्यानंतर 29 60 कोणाचा आहे? गोदावरी म्हणलं तर 14 1400 म्हणलं तर आणि तापी म्हणलं तर 700. या 7 नद्यांच्या लेन बद्दल कोणाला अडचण आहे का? अडचण आहे का? आकडे पाठ पाहिजे मला बाकीच्या नद्यांच्या भले मग साबरमती किती अजिबात नसू दे बाकीचं कोणतंही नाही आलं तरी चालेल पण या 7च्या लेन तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. हा गंगा म्हणलं तर 25 29 60 म्हणलं तर 28 80 म्हणलं तर नर्मदा म्हणलं तर किती 13 तापी म्हणलं तर 724. क्लिअर सगळ्यांना हे पहिलं करायचं त्याच्यामध्ये डावी बाजू दिली आहे फक्त वाचून घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने. आता तुम्हाला प्रत्येकाला सिंधू बद्दल अडचण काय डाव्या म्हणलं कोणत्या 5 डाव्या रे झेलम चिनाब झेलम रावी बियास काय अडचण का? अजिबात नाही. का उत्तर मिळणार 3 महत्वाचे 2 लक्षात ठेवायचे गेली शो संपलं. हा गंगेचं पण डाव्या बाजू मिळणार एक महत्वाची सांगा तिला कोणती? यमुना डाव्या बाजू मिळते. यमुना कोणत्या बाजू मिळते? लॅब बदल असं होतं बरं का? पाली आणायचा बली याची तू पाठी सरकार